7,43,00,000ची मोठी आर्थिक फसवणूक. दुधे बंधूंना 13 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी. 36 गुन्ह्यांची नोंद. MPID अंतर्गत कारवाई. शिक्षकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 7,43,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गिरीश किशनराव दुधे राहणार कॉलेज नगर दिग्रस व विनोद किशनराव दुधे राहणार बापूनगर दिग्रस या दुधे बंधूंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 36 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी विरोधात भांडवी कलम 318, 4, 316, 2, 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम 9 जानेवारी पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर 9 जानेवारी रोजी दोन्ही आरोपींना दारवा सत्र न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले असता न्यायालयाने 13 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत वाढ दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे पुरावे, बँक खात्यांची माहिती तसेच अन्य दस्तऐवज जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आतापर्यंत 36 शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या असून फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबानुसार गुन्ह्यांची नोंद संख्या वाढवण्यात आली आहे. या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आरोपीवर MPID महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा कलम 3 अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त तक्रारींच्या आधारे या प्रकरणात 7,43,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या फिर्यादी व साक्षीदारांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपासात आणखी किती ठेवीदार फसवणुकीचे बळी ठरले आहेत याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. तसेच आरोपींच्या आर्थिक जाळ्याचा विस्तार, इतर सह आरोपींचा सहभाग व संपूर्ण फसवणूक साखळी उघड करण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर मुरकटे व त्यांच्या पोलीस पथकाकडून सुरू आहे. या घटनेमुळे शिक्षक वर्गात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहे. संभाव्य ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई सुरू असून लवकरच फरार आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.